ती म्हणजे कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमधील 6 मुलांचा नागपूरमध्ये मृत्यू झालेला आहे। आजपासून औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू झाली आहे। महाराष्ट्र औषध विभाग ॲक्शन मोडवरती आलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20 सॅम्पल औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेले आहे। औषधाबद्दल काही संशयास्पद वाटल्यास प्रशासनाला कळवा, औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्त अंजली मिटकर यांनी हे आवाहन केलेले आहे। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू झालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र औषध प्रशासन विभागही खळबळून जागा झालेला आहे आणि कारवाई सुरू केलेली आहे। अंजली मिटकर आपल्या सोबत आहे। मॅडम, आपण काय कारवाई सध्या करताय? आपण सध्या कोल्ड ड्रिप सिरप अनुषंगे सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे। स्टॉकिस्ट, होलसेलर, केमिस्ट अँड जे काही आहे किंवा शासकीय दवाखाने जिथे कुठे हा साठा उपलब्ध असेल तो स्टॉप सेल करण्याचा, स्टॉप वितरण करण्याचा आपण सूचना दिलेल्या आहेत। आणखी काही आपण सॅम्पल्स घेतोय काही? त्याच अनुषंगे आपण ह्या धर्तीवर जनरल सॅम्पलिंग ऑफ कफ सिरप सुरू केलेलं आहे। किती सॅम्पल्स गोळा केले मॅडम? आतापर्यंत आपण रुटीनली 21 सॅम्पल आपण केलेले आहोत। कुठल्या विभागातून केलेले? नाही, आपल्या नागपूर जिल्ह्यातलेच। असे कुठलेही काही संशयास्पद वाटलं औषधाबद्दल तर नक्कीच प्रशासनाकडे अप्रोच करावा असं मी जनतेला आवाहन करेन। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।